अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यांनी आज कर्जमाफी संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। आषाढी एकादशीच्या दिवशी या योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती। या यादीतील शेतकऱ्यांना कोणताही अर्ज न करता केवळ आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅग क्रमांकाच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ देण्यात आला। आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत। अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील। 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत। बँकांनी हे सांगितलं की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू। पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत। उर्वरित खात्यांचं आधार प्रमाणीकरण होताच त्यातही कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल। काही खात्यांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ती बँकांकडे परत पाठवण्यात आली असून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं।